परभणीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा थेट इशारा। संपूर्ण घटनेचा खरा सूत्रधार धनंजय मुंडेच, भाजपच्या नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ आकाच्या आकानं बघितला असेल तर जेलवारी नक्की, परभणीत भाजप आमदार सुरेश धस यांचा इशारा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी। मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या पुण्यातून आवळल्या होत्या मुसक्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी पुण्यातच कसे सापडतायत, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, तर पकडलेले मुख्य आरोपी हे नसल्याचा सुरेश धस यांचा आरोप। लाडकी बहीण योजनेत लावलेल्या निकषावरून विरोधकांकडून टीकेची झोड। योजनेवर श्वेतपत्रिका काढण्याची सुप्रिया सुळेंची मागणी, तर निवडणुका समोर ठेवून ही योजना सुरू केली, बच्चू कडूंची टीका। काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर 8 विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीला आव्हान। प्रफुल्ल गुडधे, यशोमती ठाकूर, गिरीश पांडव, राजेंद्र शिंगणेंनी दाखल केल्या नागपूर खंडपीठात याचिका। उद्धव ठाकरेंना मुंबई पोलिसांसोबतच खासगी सुरक्षा। मोठ्या उद्योग समूहाकडून ठाकरेंच्या सुरक्षेत 8 खासगी सुरक्षा रक्षक तैनात। पराभवाबाबत नाराज होतो, नाराज आहे, भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या। राजन साळवींची प्रतिक्रिया, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेतली भेट। उमरेडच्या जंगलात वाघीण आणि तिच्या बछड्यांना घेरल्याप्रकरणी जिप्सी चालक आणि गाईड्सवर निलंबनाची कारवाई। वन्यप्रेमींनी व्यक्त केला होता संताप। अयोध्येनंतर आता ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये उभारणार भव्य राम मंदिर। तब्बल 150 एकर जागेवर 721 फूट उंचीचं जगातलं सर्वात मोठं राम मंदिर असणार। ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकानं सिडनी कसोटीला रंग। दुसरा दिवस अखेर भारताच्या 6 बाद 141 धावा, आघाडी 145 ची। कांगारू पहिल्या डावात 181 वर ऑल आउट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।